नमस्कार. आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये दडलेलं एक असं डिझाईन सिक्रेट उघडणार आहोत जे आपलं डॉक्युमेंट खरंच एका वेगळ्याच लेवलला घेऊन जाईल. चला तर मग बघूया हे सिक्रेट नेमकं आहे तरी काय. आता बघा, फरक अगदी स्पष्ट आहे, नाही का? डावीकडे आहे ती नेहमीची साधी-सुधी डिफॉल्ट बॉर्डर आणि उजवीकडे किती आकर्षक आणि प्रोफेशनल वाटतेय. हाच तो फरक आहे जो एका सामान्य डॉक्युमेंटला एका प्रभावी डॉक्युमेंटपासून वेगळं करतो. आणि म्हणूनच आज आपण जी पद्धत शिकणार आहोत ती खरंच खूप महत्वाची आहे. ओके, तर ही नवीन कला शिकण्यासाठी आपला रोडमॅप कसा असेल ते बघूया. आपण आधी साध्या बॉर्डर्सना मागे सोडू, मग वर्डमधला एक लपलेलं टूल शोधू. त्यानंतर चिन्हांना कलेत बदलून एक कस्टम फ्रेम बनवू आणि शेवटी त्याला फिनिशिंग टच देऊ. सोपं आहे, चला सुरुवात करूया. तर आपला पहिला टप्पा आहे साध्या बॉर्डर्सना रामराम. म्हणजे काय? तर डिफॉल्ट ऑप्शन्सच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन करायचं. आपलं ध्येय एकच आहे, डॉक्युमेंटला इतरांपेक्षा वेगळं आणि उठून दिसेल असं बनवणं. खरे, मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणाऱ्या प्रत्येकाकडे त्या डिफॉल्ट पेज बॉर्डर्स असतात. त्यामुळे सगळ्यांची डॉक्युमेंट्स बऱ्यापैकी सारखीच दिसतात. पण खरी गंमत कुठे माहितीये? ती टूल्स शोधण्यात, जी बॉर्डर मेन्यूमध्ये नाहीतच. हो, उत्तर आपल्याला वाटतं तिथे नाहीये. आणि याचमुळे आपण येतो आपल्या दुसऱ्या टप्प्यावर, वर्डचं छुपं डिझाईन टूल. हो, एक असं रहस्य जे आपल्या डोळ्यांसमोरच लपलेलं आहे. आता उत्सुकता नक्कीच वाढली असेल की हे शक्तिशाली टूल आहे तरी कुठे? तर मग विचार करा, कस्टम बॉर्डर्स बनवण्यासाठी हे जे परफेक्ट टूल आहे ते नेमकं कुठे लपलेलं असू शकतं. याचा थोडा विचार केला की लक्षात येईल की उत्तर खरंच किती अनपेक्षित आहे. तर याचं उत्तर पेज बॉर्डर मेन्यूमध्ये अजिबात नाही. हो, हेच तर आश्चर्य आहे. आपण बॉर्डर शोधायला जातो, पण खरं टूल तिथे नाहीच. म्हणूनच तर ही एक छुपी पद्धत आहे. आणि रहस्य अखेर उलगडलं. ते टूल आहे आकृती इमेज फॉन्ट्स. हे फॉन्ट्स म्हणजे काय? तर हे MS वर्ड सोबतच येणारे काही खास सिम्बॉल फॉन्ट्स आहेत. म्हणजे यात ABCD नसतं, तर त्याऐवजी सुंदर डिझाईन्स, कोपरे आणि बॉर्डरसाठी लागणारे वेगवेगळे आकार असतात. तर डिझाईनचा खजिनाच आहे आणि हेच आपल्या टेक्निकचं मूळ आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे सिक्रेट टूल तर मिळालं, पण आता या चिन्हांना कलेत रूपांतरित कसं करायचं? म्हणजे एका साध्या फॉन्ट कॅरेक्टरला एका ग्राफिक ऑब्जेक्टमध्ये कसं बदलायचं ते आता आपण बघूया. याची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात आधी इन्सर्टमध्ये जाऊन सिम्बॉल निवडा. मग फॉन्ट लिस्टमध्ये आकृती इमेज फॉन्ट शोधा. तिथे तुम्हाला अनेक डिझाईन्स दिसतील. आपल्याला आवडणारा एक कोपरा निवडून इन्सर्ट करा. आता डॉक्युमेंटमध्ये आलेलं ते छोटं चिन्ह सिलेक्ट करा. आणि आता खरी जादू, इन्सर्टमध्ये जाऊन वर्ड आर्ट निवडा आणि पहिली स्टाईल घ्या. बस, या पॉपअपमध्ये फक्त आकृती फॉन्ट निवडलेल्या आहे ना याची खात्री करा आणि ओके दाबा. झालं, एका साध्या चिन्हाचं रूपांतर आता एका अशा ऑब्जेक्टमध्ये झालंय ज्याचा रंग, आकार काहीही बदलता येतं. पण थांबा, अजून एक खूप महत्वाची स्टेप बाकी आहे. हा जो वर्ड आर्ट ऑब्जेक्ट तयार झालाय तो सध्या जागेवर अडकलेला आहे. त्याला मोकळेपणाने फिरवण्यासाठी तो सिलेक्ट करा, फॉर्मॅट टॅबमध्ये जा आणि टेक्स्ट रॅपिंगमधून इन फ्रंट ऑफ टेक्स्ट निवडा. बस, आता हा आकार म्हणजे आपल्या हातातली जादूची कांडी आहे. त्याला कुठेही हलवा, लहान मोठा करा, रंग बदला, सगळं काही शक्य आहे. चला, तर आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. आपल्याकडे एक कोपरा तयार आहे. आता ह्या एका कोपऱ्यावरून आपण संपूर्ण फ्रेम कशी बनवायची ते पाहू. ही एक खूप स्मार्ट पद्धत आहे. नीट लक्ष द्या. पहिला कोपरा वरच्या डाव्या बाजूला ठेवा. आता कीबोर्डवर कंट्रोल आणि शिफ्ट दाबून ठेवा आणि त्याला उजवीकडे ओढा. झाली ना परफेक्ट कॉपी? आता ही नवीन कॉपी सिलेक्ट करून फॉर्मॅटमधून रोटेट, फ्लिप हॉरिझॉन्टल करा. झालं? आता हे दोन्ही वरचे कोपरे सिलेक्ट करा आणि पुन्हा कंट्रोल प्लस शिफ्ट दाबून खाली ओढा. आणि शेवटी या खालच्या दोन्ही कोपऱ्यांना सिलेक्ट करून फ्लिप व्हर्टिकल करा. बघा, काही सेकंदात एक परफेक्ट सिमेट्रिकल फ्रेम तयार झाली. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, फिनिशिंग टचेस. आता हे 4 सुटे कोपरे आहेत, त्यांना जोडून एक अखंड, सुंदर बॉर्डर कशी बनवायची ते पाहूया. हे खूप सोपं आहे. इन्सर्टमधून शेप्समध्ये जाऊन एक सरळ लाईन घ्या आणि 2 कोपऱ्यांना जोडा. आता त्या लाईनचा रंग आणि जाडी कोपऱ्यांच्या डिझाईनला मॅच होईल अशी बदला. मग हीच लाईन कंट्रोल प्लस शिफ्ट वापरून कॉपी करा आणि 4ही बाजूंना लावा. आणि सर्वात शेवटची पण सर्वात महत्त्वाची गोष्ट,
सगळ्या कोपऱ्यांना आणि सगळ्या लाईन्सना एकत्र सिलेक्ट करून राईट क्लिक करा आणि ग्रुप निवडा. यामुळे हे सगळे सुटे भाग मिळून एकच अखंड ऑब्जेक्ट तयार होईल. आणि हे बघा, आता आपल्यासमोर एक सिंगल ग्रुप केलेला ऑब्जेक्ट आहे जो एका कंप्लीट प्रोफेशनल पेज बॉर्डरसारखं काम करतो. ही आहे आपल्या मेहनतीचं फळ, एक आकर्षक आणि पूर्णपणे आपल्या मनासारखी तयार केलेली बॉर्डर. तर मग या सगळ्यातून आपल्याला मिळालं तरी काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिझाईनवर पूर्ण कंट्रोल. रंग, आकार, जाडी सगळं काही आपल्या हातात आहे. आकृती फॉन्ट्समध्ये शेकडो डिझाईन्स आहेत, म्हणजे व्हरायटीला काही कमी नाही. यामुळे आपण असे डॉक्युमेंट्स तयार करू शकतो जे युनिक असतील, जे इतर कोणाकडेही नसतील. आणि या सगळ्यामुळे आपल्या कामाला एक जबरदस्त प्रोफेशनल लुक येतो. आजच्या या उदाहरणावरून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते. आपण जे सॉफ्टवेअर रोज वापरतो त्यात अनेकदा अशी क्रिएटिव्ह रहस्य दडलेली असतात. गरज असते ती फक्त ती शोधून काढण्याची. मग विचार करा, आपल्या रोजच्या वापरातल्या सॉफ्टवेअरमध्ये अशी आणखी कोणती रहस्य असतील जी आपलं काम अजून सोपं आणि सुंदर बनवू शकतील?